त्यांचं बाळकडून मिळालेलं आहे. माझे मिस्टरही त्याच्यामध्ये खूप पार्टिसिपेट असतात, ते काम करतात. आणि मग नंतर मला ती एक संधी आली की बँकेमध्ये, की तुम्ही बँकेमध्ये काम करताल का ॲज अ डायरेक्टर म्हणून. तर मग तेव्हा माझी मुलं लहान होती, मुलगी 7वीला होती, मुलगा 5वीला होता. पण मग त्यावेळेला मी नाही म्हटलं, कारण मला मुलांवर जास्त फोकस करायचा होता. पण म्हटले की मॅडम तुम्ही थोडा वेळ तरी द्या समाजसेवेसाठी. मग मिस्टर म्हणले ठीक आहे, मी करतो मदत तुला, मी बघतो घरातली जबाबदारी करतो, तू काम कर, बाहेरचं कर, घरातलं कर. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल. सासरेही होते तेव्हा माझे. पण मग मी तेव्हा ते काम सुरू केलं जनसेवा बँकेमध्ये. आणि मला वाटतं गेली 13 ते 14 वर्ष माझी ही 3री टर्म आहे. आणि जिथं मी ॲज अ डायरेक्टर म्हणून काम करते, चांगलं काम करते म्हणून तर मला 3री टर्म सुद्धा त्यांनी देऊ केली. आणि हे करत असताना मी माझ्या मुलांना घडवलं. हे मला मी तुम्हाला नंतर सांगणार आहे कसं घडवलं. कारण माझी मुलगी सुद्धा MBBS MS डॉक्टर झाली आहे. माझा मुलगा MBBS MS आर्थो सर्जन आहे. आणि ते कसे आहेत, कसे झाले हे मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल. आपण नंतर बोलता बोलता सगळं सांगूया. मला हे विचारायचं आहे की प्रत्येक माणसामध्ये समाजसेवा करावी असं खूप वाटत असतं, पण ते कृतीत उतरणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इव्हन मलाही वाटतं की समाजासाठी आपण खूप काही करावं, पण मला वेळ मिळत नाही किंवा मला बाकी काही गोष्टी असतात, यासारख्या गोष्टींची मी खूप कारणं देते. तर हे तुम्ही कसं साध्य केलं आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळाली? मी एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये एक वाक्य होतं की खूप मोठी उद्योगपती, खूप यशस्वी झालेल्या माणसांना सुद्धा 24 तास असतात आणि काही न करणाऱ्या माणसांना सुद्धा किती तास असतात. मग ती मोठी का होतात? कारण ते वेळेचं नियोजन करतात, प्लॅनिंग करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठतात. कारण जितक्या लवकर आपण सकाळी उठू तेवढा वेळ आपल्याला जास्त मिळतो आणि आपली एनर्जी पॉवर सुद्धा त्यावेळेला खूप मोठी असते. म्हणजे तुम्ही उशिरा उठून जे 4 तासात काम करणार आहे ते तुम्ही सकाळी उठलात तर तुमचं ते 1 तासामध्ये काम होईल. त्यामुळे सकाळी उठणं, सकाळी लवकर उठणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे यशाची पहिली पायरी जर कोणती असेल तर तुम्ही वेळेचं नियोजन. वेळ ही कोणासाठी थांबत नसते, बरोबर की नाही. आता मलाही खूप काम असतं. म्हणजे मी असं म्हणेल का की सगळ्यांना तोच वेळ, तुम्हाला 24 तास मला 24 तास आहे, पण त्यावेळेला माझ्याकडे वेळ तेवढाच होता. मग त्यावेळेला माझ्याकडे जबाबदारी काय होती? माझ्या मुलांचा अभ्यास घेणं. माझ्या मुलांनी कधीही क्लास नव्हता. 1ली ते 10वी मी मुलांचा अभ्यास घेतला. मग मला क्लिनिक पण असायचं, मग बँकेतल्या मीटिंग पण असायच्या, संध्याकाळी क्लिनिक असायचं. मग माझे 24 तासातले 12 तास हे कामच चालायचं आणि घड्याळाच्या काटावर मी काम करायचे. आता 5 वाजता आता उठायचं, त्याच्याबरोबर एक्सरसाइज, योगा हा सुद्धा मी तेवढ्याच काळजीपूर्वक करते. कारण शरीर संपत्ती ही आपल्यासाठी फार मोठी संपत्ती आहे, हे लक्षात ठेवा. पैसा हा आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपल्यासाठी? शरीर संपत्ती, आपलं आरोग्य. आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण खूप काही कमवू शकतो. आपण म्हणतो सिर सलामत तो पगडी 50. म्हणजे आपलं डोकं साबूत असेल तर आपण पगड्या 50 आणू, पण आपलं डोकं जागेवर नसेल तर आपण पगड्या आणून उपयोग काय? त्यामुळे आपण वेळेचं नियोजन करायचं आणि समाजसेवा मी करत राहील. सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मला सांगायला आवडेल की मी हे प्रत्यक्षात जगली आहे की मला मुलांचा सकाळी अभ्यास जर घ्यायचा असेल तर मी पहाटे 5 वाजता उठायचे, घरातला स्वयंपाक करायचे आणि 3 तास मी माझ्या मुलांचा अभ्यास घ्यायचे. आणि मग त्यानंतर मला सुट्टीच्या दिवशी सांगते, मग रविवारी, आणि मग क्लिनिक असायचं. मग क्लिनिक, मग परत दुपारचा वेळ मला परत त्यांना सांगायचं की दुपारी आपल्याला या अभ्यास करायचा. मग त्यांचा अभ्यास करून पुन्हा 3 तास अभ्यास घ्यायचे. मग संध्याकाळी पुन्हा माझं क्लिनिक, परत रात्री परत रिव्हिजनसाठी मी 1 तास द्यायचे. म्हणजे मी माझ्या मुलांचा अभ्यास रोजचा 3 ते 4 तास घेतो. हे सगळं करत असतात. तर मग हे सगळं का शक्य झालं? कारण मी वेळेचं नियोजन केलं आणि मनामध्ये पक्का ठेवलं होतं की मुलांना एक तिथं त्यांनी एक ते ध्येय ठेवलं होतं आणि मी पण ठेवलं होतं की आपल्याला ते ध्येय गाठायचं. मग ते ध्येय गाठण्यासाठी आपल्यासाठी आपण जी वाटा बनवतो, आपल्याला जो मार्ग बनवतो, त्या मार्गावरून आपल्याला आपोआप आपला तो मार्ग तयार होतो. मग सगळ्यात महत्त्वाचं काय? आपलं ध्येय महत्त्वाचं आहे. ते एकदा आपण ठरवलं की आपल्याला वाटा आपोआप तयार होत असतात आणि मी ते केलं. ताई, तुम्ही आता मुलांना एवढं छान मार्गदर्शन केलेलं आहे की मला असं वाटतं की मुलं आजपासूनच त्यांच्या
त्यांच्या करिअरमध्ये त्यांना काय करायचं आहे याचं ध्येय ठरवतील. त्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या आयुष्याला शिस्त लावून घेतील आणि सगळ्या गोष्टी वेळेवर नियोजित करतील. बरोबर आहे? मला असं विचारायचं आहे की तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता, जेव्हा तुम्ही बँकेमध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला तुमचा अनुभव काय होता? ॲक्च्युली मी तिथेच बोलले, तर मी बँकेबद्दलच थोडीशी माहिती देते सुरुवातीला बेसिक, आणि मग थोडंसं दुसऱ्या विषयावर बोलूया. ॲक्च्युली बँकेमध्ये जाण्यापूर्वी मलाही बँकेमधलं खरंच माहिती नव्हतं, फ्रँकली सांगायचं. कारण माझं ते क्षेत्रच नव्हतं, माझं क्षेत्र पूर्ण मेडिकल क्षेत्र होतं. पण मी बँकेत का गेले की मला वरिष्ठांनी सांगितलं की मॅडम तुम्ही तिथे जा, विश्वस्त म्हणून, म्हणजे ज्या लोकांवर संस्थेचा विश्वास असतो अशाच लोकांना बँकेवर डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळते. बरोबर की नाही? डायरेक्टर होण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात, पैसे देतात की नाही आम्हाला डायरेक्टर म्हणून आम्हाला ते पद द्या. पण आमच्याकडे ते चालून आलं होतं, म्हणजे माझ्याकडे. आणि मी सुरुवातीला तर नाहीच म्हटलं, कारण मला मुलांवर जास्त फोकस करायचा होता. पण त्यांना वाटलं की एक ॲज अ विश्वस्त म्हणून या मॅडम त्यांना बऱ्या वाटले असते, म्हणून मग त्यांनी मला ते सुचवलं की तुम्ही आमच्या बँकेवर डायरेक्टर म्हणून काम करा. तर ठीक आहे म्हटलं. सुरुवातीला म्हटलं समाजसेवा होती आणि मला आवड होती म्हणून मी त्यांना हो म्हटलं. पण आता मी जे बँकेत शिकले किंवा मला जे कळलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बरोबर की नाही? आता तुम्ही थोडेसे आळसलेले असताल तर सगळ्यांनी पहिले ताट बसायचं, एकदम ताट बसायचं, म्हणजे आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन कुठे होतं? माझ्याकडे होणार आहे. बरोबर की नाही? आता बँकेविषयी मी तुम्हाला का माहिती सांगते. तुम्हाला बँक ॲक्च्युली खूप मोठी असते, त्याचा अभ्यासही खूप मोठा आहे, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. पण आपल्याला काही बेसिक गोष्टी बँकेविषयी माहीत पाहिजे की नाही? मला सांगा, तुमच्यापैकी बँकेत कोण कोण गेले? कधी बँकेत कोण गेले का? हो गेले? अरे वा. मग काय काय पाहिलं बँकेत? कोणी मला सांगेल का? बँक म्हणजे काय? सांग बेटा, तू बसून सांग. अरे वा, बरोबर. अजून काय? बँक म्हणजे काय ते सांगा मला. बँक कशासाठी असते बाळा? मॅम मी फक्त माझ्या आजोबांसोबत गेलो एकदा, तिथं काहीतरी पुस्तक काहीतरी भरायचं, पासबुक भरायचं होतं. बरोबर. अजून? एवढंच. बरोबर. अजून काय माहिती मला सांगा, म्हणजे मग मी तुम्हाला माझी माहिती देईन. बोल बोल बोल. ओके. अजून? व्हेरी गुड. बरोबर. आता बँक म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते, तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगूया. ओके. आपल्याला खूप मोठ्या अवघड याच्यामध्ये जायचं नाहीये. बँक म्हणजे काय की जिथे पैशाची देवाणघेवाण होते. बरोबर. पैशाची देवाणघेवाण म्हणजे काय की आपल्याकडचे पैसे आपण बँकेत ठेवतो. बँकेत पैसे ठेवतो म्हणजे त्याला काय म्हणायचं? डिपॉझिट्स. ओके. आता आपल्याकडे समजा तुमच्याकडे किती रुपये असतात? 100 रुपये. सगळ्यात महत्वाचं माझं एक सांगायचं राहून गेलं की आपल्याला बँकेमध्ये आपल्या नावाचं एक पासबुक खोलावं लागतं, ज्याला आपण काय म्हणतो? आपलं अकाउंट ओपन करणं. ओके. ते तुम्हाला वयाच्या 10व्या वर्षानंतर चालू करता येतं. पण त्याच्याबरोबर सुद्धा तुमच्या पालकांची तिथं सही असणं गरजेचं असतं, आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बँकेमधले व्यवहार करू शकता. बरोबर. हे सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवायची. ओके. आता बँकेमध्ये जायचं म्हणजे काय की तुम्ही तुमच्याकडचे पैसे बँकेत टाकायचे. म्हणजे काय करायचं? डिपॉझिट्स करायचं. त्याचा फायदा काय होतो? आपले पैसे बँकेत ठेवले म्हणजे आपले पैसे कोणी चोरी करणार नाही, बँकेमध्ये सेफ राहतात. आणि त्या 100 रुपयावर तुम्हाला काय मिळतं? व्याज मिळतं. बरोबर. म्हणजे 100 रुपयावर आपल्याला कदाचित 1 रुपया मिळेल, 2 रुपये मिळतील. आपण कुठल्या किती कालावधीसाठी ठेवतो त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळतं. ओके. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? आपल्याला बँकेकडून पैसे मिळतात. बरोबर. पैसे कोणी कोणाला फुकट देतं का? नाही देत. मग ते बँक काय करते? तुम्हाला त्याच्यावर परत व्याज देते. म्हणजे समजा तुम्हाला 100 रुपये लागतात, तुम्ही म्हणणार मला 100 रुपये हवे, देत नाही कोणी. पण मी तुम्हाला एक सांगते तुम्हाला माहिती होण्यासाठी. तर बँक काय म्हणेल? ठीक आहे मी तुम्हाला 100 रुपये देतो, पण तुम्ही मला 100 आणि प्लस 2 रुपये व्याज द्यायचं. प्रत्येक महिन्याला 2-2 रुपये तुम्ही मला द्यायचे. आणि मग सरते शेवटी तुमचे 2-2 रुपये कमी होतात आणि तुम्ही आम्हाला नंतर 1 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी माझे 100 रुपये मला द्या. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला 100 रुपये लागतात, आपल्याला जी गरज असते ती गरज आपली भागवली जाते, आणि आपण आपले पैसे, आपल्याकडे पैसे आले की आपण परत आपल्या बँकेचे पैसे देऊन टाकतो. बरोबर. त्याला काय म्हणायचं? कर्ज म्हणायचं. म्हणजे 2 गोष्टी होतात. एक
डिपॉझिट्स आपल्या पैशाचं आणि एक कर्ज, बँकेचे पैसे आपल्याला मिळतात. दोन्हीवर कर्ज व्याज मिळतंच. एक आपल्याला व्याज द्यावं लागतं, एक बँक आपल्याला व्याज देते. हे कळलं तुम्हाला? दुसरी गोष्ट, प्रत्यक्षात बँक कशी चालते? 2 काउंटर असतात. एक इथे काउंटर असतो, एक इकडे काउंटर असतो. पलीकडे जी माणसं बसतात ती क्लर्क असतात आणि ह्या बाजूला जी उभी असतात, जसं आता या बाळाने सांगितलं की मी गेलो होतो कोकण रोडवर, ते पासबुक दिलं म्हणजे आपण कस्टमर, म्हणजे आपण काय करायचं, आपल्याला पैसे हवे असतील तर आपण काय करायचं, स्लिप भरायची. पैसे भरायचे असतील तर आपण काय करायचं, ती 2 स्लिप असतात. एक पैसे डिपॉझिट करण्यासाठी एक असते, एक पैसे विथड्रॉल करण्यासाठी असते, बरोबर. मग डिपॉझिट करण्यासाठी जी स्लिप असते ती आपण भरायची. आपलं नाव लिहायचं, आपण किती पैसे भरणार आहोत ते अक्षरामध्ये लिहायचं, आकड्यांमध्ये लिहायचं, आपला अकाउंट नंबर टाकायचा आणि आपली सही करायची. ओके, हे झालं पैसे भरण्यासाठी. आता आपल्याला पैसे काढायचे. आपले पैसे बँकेत आहेत, आपल्याला त्यातले 100 रुपये, आपल्याला 50 रुपये काढायचे, तर त्याला विथड्रॉल स्लिप म्हणतात. ती वेगळ्या रंगाची असते, म्हणजे 2 रंगाच्या 2 स्लिप. आता जो लिहिलेलं असतं, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही गेल्यानंतर सगळ्या गोष्टी वाचायला शिका. असं गोंधळून जायचं नाही, अरे आता मला काही समजत नाही काय करायचं. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी बोर्ड लिहिलेले असतात. तुमच्या शाळेत कशा किती छान छान बोर्ड लावले, म्हणजे मला पण कळतं अरे तुमचं काय काय सुंदर आहे, काय क्लासमध्ये किती छान छान बोर्ड आहेत, तिथे किती छान लावलंय, हे किती छान लावलंय. तसं प्रत्येक ठिकाणी बोर्ड्स, तर ते वाचायचे. पहिला बोर्ड असतो मे आय हेल्प यू, म्हणजे मी तुम्हाला काही मदत करू शकतो का. मग आपण जायचो, आपल्याला जे काही प्रश्न पडलेले असतात ते आपण मला जाऊन रिस्पेक्टिव्हली बोलायचं. सर मला असं असं मला पैसे भरायचे, तर मला स्लिप कोणती घेऊ मी, ते सांगतात. एक पांढऱ्या रंगाची घ्या, पैसे काढायचे एक पिवळ्या रंगाची घ्या, असं तुम्हाला ते सांगतात. मग आपण तिथं जायचं आणि ती स्लिप घ्यायची, भरायची आणि आपल्या बँकेचं काम करायचं. तुम्हाला अकाउंट ओपन करायचंय, तुम्ही काय करणार, नाही स्लिप नाही भरायची, अकाउंट ओपन करायचं म्हटलं की तुम्ही मॅनेजर साहेबांकडे जायचं. तिथं मॅनेजर साहेबांची एक केबिन असते. ओके, तिथे गेल्यानंतर त्यांना सांगायचं की सर मला माझं अकाउंट ओपन करायचंय, मला काय करावं लागेल त्याच्यासाठी. नाही, KYC, नोट युअर कस्टमर, म्हणजे तुम्ही इथेच राहता का, तुम्ही खरेच विद्यार्थी आहात का, तुमच्याबरोबर तुमचे पालक आहेत का, हे बँक बघते. असं कुणालाही अकाउंट ओपन करून देईल का, नाही. तिथे सुद्धा धोके असतात, सगळीकडेच धोके आहेत. आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला धोक्याची जाणीव झाली पाहिजे, बरोबर. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये धोके आहेत माहिती आहे. तिथं कसं आपल्याला वाचवायचं आपले पैसे, आपण आपले पैसे कसे सुरक्षित ठेवायचे हे आपल्याला समजलं पाहिजे, बरोबर की नाही. पुढे मोठे होऊन तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे, त्यासाठी आपल्याला KYC करायची. KYC मॅनेजर साहेब काय म्हणतील, तुम्ही तुमचं काय द्या, आधार कार्ड. आधार कार्ड आहे का सगळ्यांना, बस आपल्यासाठी तेच जास्त महत्वाचं आहे. ओके, आधार कार्डची झेरॉक्स द्यायची, आपण जिथे राहतो तिथला आपला एक इलेक्ट्रिसिटीचं बिल द्यायचं, एक ऍड्रेस प्रूफ द्यायचा आणि आपल्या पालकांचं एक ID प्रूफ. ओके, हे तुम्ही 3-4 पेपर तुमच्या बँक मॅनेजरला सबमिट केले की तुमचं अकाउंट ओपन झालं, म्हणजे तुम्ही बँकेचे कोण झाला, एक्झॅक्ट, व्हेरी गुड. तुम्हाला समजले की बँक, मॅडम म्हणजे आमच्या मुलांना बँक कळत नाही, समजले की, तर तुम्ही बँकेचे काय झाला, एक चांगले कस्टमर झाला. ओके, आता कस्टमर चांगले झाल्यानंतर काय असतं, एक आपली प्रतिष्ठा बँकेमध्ये चांगली राहायची, ठेवायची. तर ती कशी ठेवायची, आपण बँकेमधले पैसे घेणं, ते वेळेवर त्यांना देणं, ह्याच्यासाठी आपली एक चांगला स्टेटस राहतो. आपण पैसे घेतले आणि त्यांचे दिलेच नाही तर बँक तुमच्या घरी येईल, अहो आमचे पैसे घेतले, पैसे द्या परत, म्हणजे आपली प्रतिष्ठा मातीत गेली. म्हणून आपली प्रतिष्ठा आपल्याला जपायची असेल तर बँकेतले घेतलेले पैसे वेळेवर द्यायचे असतात. त्याला म्हणतात बँकेतली पत. ओके, ती जसजशी तुमची पत वाढत जाते तसे तसे तुम्हाला बँक कर्ज देते. आज तुम्ही 100 रुपये घेतले, उद्या तुम्हाला 1000 रुपये देणार, नंतर तुम्हाला 1,00,000 रुपये देणार. आता नाही, मोठे झाल्यावर. पण तुम्ही बँक तुमच्या दारात येणार, अरे तुम्ही खूप चांगले कस्टमर आहात आमचे, तुम्ही वेळेवर पैसे घेतले, वेळेवर पैसे फेडले, आता तुम्हाला आम्ही 1,00,000 रुपये देणार, बरोबर. 1,00,000 रुपये पाहिजे ना तुम्हाला, कशासाठी हवेत, कशाला हवेत 1,00,000, तुम्हाला आपले गरजा असतात खूप, बरोबर
सगळ्याच गोष्टीला आपल्याला आई बाबा पैसे देतात का हो? नाही देत. मग आपल्याला काय समजलं पाहिजे? बचत करायची. बँक आपल्याला काय सांगते? तुम्ही डेटॉलची एक जाहिरात असते टीव्हीला, बघता का? कशी सांगा बरं मला. त्यात काय समजलं तुम्हाला? कोणी सांगते का मला? एक डेटॉलची जाहिरात आहे बघा. तो गल्ला असतो पैशाचा, तो त्याच्या हातून फुटतो. हा काय होतं त्याला? लागतो, रक्त येतं. मग अजून परत महत्वाचं काय ते सांगा मला. तुम्हाला त्यात समजलं काय? हा अजून व्हेरी गुड. अजून कोणी सांगेल? सांगा. तुम्ही टीव्ही बघत नाही का? हा सांग बाळा. मॅम त्यांनी सेव्हिंग केली होती. एक्झॅक्ट. त्यांनी पैसे सेव्हिंग केले होते. आणि कशासाठी केले? त्याच्या मम्मीला. अरे वा, खूप छान, खूप सुंदर उत्तर देताय तुम्ही पोरं. आता त्याला त्याच्या मम्मीला त्याच्या बर्थडेला, मम्मीच्या बर्थडेला गिफ्ट द्यायचं होतं. मग त्यांनी ते पैसे साठवले होते आणि तो गल्ला फुटतो. मग आई त्याला ओरडते, अरे तू मला पैसे मागायचे, गल्ला कशाला फोडला? तर तो काय म्हणतो, मम्मी अगं तुझ्याच बर्थडेला पैसे द्यायचे होते, मग तुलाच पैसे मागू. बरोबर की नाही? मग याच्यातून काय शिकलो आपण? की आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी हा बचत तर करायचीच. त्याच्या पाठीमागची भावना म्हणजे त्यांनी ती बचत केली. त्यांनी असं करत होता, मला पैसे दे पप्पा, मला मम्मीला गिफ्ट द्यायचंय. त्याच्या पाठीमागं काय झालं असतं? ती भावना नसती. बरोबर? मग तो काय म्हटला? त्याच्या मम्मीला काय किती छान वाटलं, अरे माझा मुलगा एक रुपया साठवून, म्हणजे बचत करण्याची सवय त्याला लहानपणापासून लागली. बरोबर की नाही? बचत करण्याची सवय त्याला जर लहानपासून लागली तर तो पुढे जाऊन किती मोठी बचत करेल, किती मोठा होऊ शकतो. बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला बचत करायची आहे आणि बचत केलेल्या पैशामधून आपल्या गरजा भागवायच्या. म्हणजे कोणत्या? आपल्याला काही पुस्तकं घ्यायची असतात, आपल्याला काही ड्रेसेस छान घ्यायचे असतात, पण आपल्याला आई बाबा पैसेच देत नाही. मग आपण काय ठरवायचं की अरे मला दिवाळीला आता छान ड्रेस घ्यायचा आहे. मग मी काय करतो, मला खाऊला जे पैसे मिळतात ते पैसे मी बाजूला ठेवतो आणि थोडे थोडे करून पैसे साठवले की मम्मीला सांगणार की मम्मी हे बघ माझ्याकडे आता 200 रुपये साठले, मला अजून थोडे पैसे दे. मम्मी आनंदाने देईल. मम्मीला वाटेल अरे यांनी साठवले पैसे, मग मी अजून याला 200 रुपये देतो आणि 400 मध्ये ड्रेस होतो का आता? पण ठीक आहे, तुम्ही बचत करता ही कल्पना खूप सुंदर आहे. बरोबर? हे तुम्ही करा आणि लहानपणापासून हे संस्कार, बचतीचे संस्कार तुमच्या सगळ्यांमध्ये पाहिजे. घरी जाऊन प्रत्येकाने आता काय करायचं? एक गल्ला घ्या मोठा. ओके, त्याच्यामध्ये पैसे साठवा आणि टार्गेट ठेवा की 3 महिन्यानंतर मला किती पैसे पाहिजे. पण मम्मी सारखं पाठीमागे लागायचं नाही का, रोज मला एवढे पैसे दे तेवढे पैसे दे. मम्मी प्रेमाने देईल तेवढेच, जबरदस्तीने भांडून पैसे घ्यायचे नाही. तुम्हाला खाऊला जे पैसे मिळतात ते सगळे खर्च न करता त्यातले काही पैसे तुम्ही गल्ल्यात टाकायचे, सेव्हिंग करायचे आणि मग तुमच्या गरजा भागवायच्या. तुमच्या आवडत्या व्यक्तीला बर्थडेला गिफ्ट द्यायचं, तुमच्या फ्रेंडला काही द्यायचं असेल तुम्ही मैत्रिणीला देऊ शकता, मित्रांना देऊ शकता. बरोबर की नाही? किती पैशाचं घेतो हे महत्वाचं नाहीये, तुम्ही पैसे देता हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही समजून घ्या. पण आता बचत करण्याबरोबर आपल्याला वायफळ खर्च पण करायचा नाही. नको तिथं खर्च करायचा का? नाही. आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हाच आपल्याला पैसे खर्च करायचे. वायफळ खर्चाबद्दल मी तुम्हाला 2 गोष्टी नक्की सांगणार आहे. सगळ्यात महत्वाची, सगळ्यांनी ताट बसा पहिलं. एक्झॅक्ट बरोबर. वायफळ खर्चाबद्दल एक गोष्ट तुम्हाला मी सांगते, तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. गरज नसताना नको त्या वस्तू आपण खरेदी करायच्या नाहीतर आयुष्यामध्ये अशी वेळ येते की आपल्याला गरजेच्या वस्तू विकाव्या लागतात. हे लक्षात ठेवा. ओके, आपल्याकडे 4-5 ड्रेस आहेत, 6 ड्रेस आहेत, अजून कशा नाव आहेत? परवाच एक सुधा मूर्ती, इन्फोसिस माहिती आहे कोणाला? सुधा मूर्तींचं एक मी परवा वाचलं युट्यूबवर, ऐकलं म्हणजे. तर त्यांनी असं सांगितलं की गेल्या 30 वर्षामध्ये त्या मॅडमनी एकही साडी खरेदी केली नाही. त्यात किती श्रीमंत आहे, अख्खं IT बघतात त्या, जगामध्ये मोठ्या आहेत त्या. त्यांनी 30 वर्षात एक पण साडी घेतली नाही. बरोबर? तर त्या काय घालतात मग? त्यांना गिफ्ट ज्या साड्या मिळतात त्याच घालतात त्या. कारण त्यांना माहित आहे माझ्याकडे साड्या आहेत,
त्याच्यामुळे बचत करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महागडी घड्याळं, मोबाईल, ब्रँडेड कपडे हे कालांतराने संपुष्टात जाणारे, कालबाह्य होणारे, पण उच्च शिक्षण आणि व्यवहार ज्ञान हे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये, आपल्याला लाईफमध्ये काय महत्त्वाचं आहे हे तुम्हाला आत्ता समजलंच पाहिजे. हे लक्षात ठेवा. बरोबर की नाही? मला सांगा, तुम्हाला आत्ता बँकेविषयी बऱ्याच काही गोष्टी समजल्या. बचत कशी करायची, प्रत्यक्षात बँकेमध्ये काय चालतं, ओके, डिपॉझिट्स काय असतात, सेव्हिंग्स काय असतात हे तुम्हाला कळलं. ओके, मग तुम्हाला याच्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाहीतर आपण दुसऱ्या सेशनकडे वळूया.